हॅलो एव्हरीवन. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत कोप फोर्स पाहिला, फोर्स सिस्टीम पाहिली. त्यानंतर आपण हाऊ टू फाइंड रिझल्टंट ऑफ कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम हे पाहिलं होतं आणि मोमेंट पाहिलं होतं. त्यानंतरचे स्टेप आपण पाहतोय कपल. ते कपल काय राहतं? कपल इज पेअर ऑफ टू इक्वल अँड अपोजिट पॅरलल फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी. म्हणजे काय आपण म्हणू शकतो की दोन इक्वल अँड अपोजिट पॅरलल फोर्सेस आहे. फोर्सेस कसे दोन आहेत आणि ते कसे इक्वल अँड अपोजिट दोन्हींची मॅग्निट्यूड आहे पहा, हे दोन हा आणि हा दोन्हींची पण मॅग्निट्यूड सेम आहे आणि ते अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. त्याला आपण म्हणतो कपल. आता कपलचं जर एक्झाम्पल आपण पाहिलं तर आपल्याला एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की वॉटर टॅप जो असतो तो एक एक्झाम्पल आहे कपलचं. पुन्हा गाडीचं जे आपण हे स्टेअरिंग असतं, स्टेअरिंग व्हील, त्यालाही आपण म्हणू शकतो की कपल, की आपण दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस लावत असतो त्यावर, तेव्हाच त्यांनी काय होतं, कपल म्हणतो. आता कपलचा इफेक्ट काय राहतो? तर इफेक्ट ऑफ कपल इज टू प्रोड्यूस रोटेशन. कपलमुळे होतं काय की बॉडीमध्ये रोटेशन येतं. आता कपलची मॅग्निट्यूड कशी फाइंड करायची? तर इट इज प्रॉडक्ट ऑफ फोर्स इंटू मोमेंटम. मोमेंटम म्हणजे त्या दोन फोर्सेस मधलं जे काही डिस्टन्स राहतं त्याला आपण म्हणतो मोमेंटम, त्याला आपण डी ने दाखवत असतो. आणि मग कपलची मॅग्निट्यूड काय होईल? कपल इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स डी. तर युनिट ऑफ फोर्स कपल राहतं न्यूटन मीटर. जसं मोमेंटचं युनिट आहे, मोमेंटचं पण युनिट किती आहे? काय आपलं मोमेंटचं युनिट पण आपलं आहे न्यूटन मीटर. सेम. आता कपल कसं राहू शकतं? इट आयदर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. जसं तुम्ही वॉटर टॅप पाहता, असं इकडे असा फिरवतो क्लॉकवाईज, त्याच्या उलटा फिरवतो अँटी क्लॉकवाईज, दोन्ही डायरेक्शन राहू शकतो. इथं पण साइन कन्व्हेन्शन आपले तेच, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. आता इथं जसे कपल आपण पाहिलं तसं कपलच्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कपल असतात. तर कुठल्या? तर सर्वात पहिली कॅरेक्टरिस्टिक, इट प्रोड्युसेस नो ट्रान्सलेशन. कपलमुळे बॉडी एका पॉइंटवरून दुसऱ्या जात नाही, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्युअरली रोटेशन असतं. म्हणजे बॉडी जागच्या जागेवरच फिरत असते. तो रोटेशन फॉर स्टेअरिंग व्हील एका जागेवरच असते. जर वॉटर टॅप पण एका जागेवरच असतो. तर हे झालं एक्झाम्पल कपलचं, ही झाली पहिली कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर काय? तर रिझल्टंट फोर्स ऑन कपल इज इक्वल टू झिरो. आता रिझल्टंट फोर्स जर आपण इथे पाहिलं आहे बघा, दोन इक्वल अँड अपोजिट फोर्स आहे, आपण एवढ्याचा स्टडी करू. आता याचा स्टडी केल्यानंतर हा फोर्स वाय डायरेक्शन मध्ये समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू झिरो येईल. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू, बघा हा अपवर्ड आहे बरोबर, प्लस एफ, आणि हा डाऊनवर्ड आहे मायनस एफ. प्लस एफ मायनस एफ झिरो, म्हणजे समेशन एफ एक्स झिरो एफ वाय झिरो. मग आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर. किती येईल? समेशन ऑफ झिरो स्क्वेअर प्लस झिरो स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. मग रिझल्टंट फोर्स ऑन कपल किती आहे? झिरो. पण जर आपण रिझल्टंट मोमेंट जर पाहिली, हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, समेशन ऑफ मोमेंट ऍट ए इज इक्वल टू किती येईल रे? हा फोर्स एफ इंटू डी. म्हणजे ही काय? मोमेंटला व्हॅल्यू असते. म्हणजे मोमेंट इज नॉट इक्वल टू झिरो बट रिझल्टंट, म्हणजे रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू झिरो बट रिझल्टंट मोमेंट ऑफ कपल इज नॉट इक्वल टू झिरो. ते झिरोच्या ऐवजी दुसरी कुठलीही व्हॅल्यू असू शकते. म्हणजे रिझल्टंट फोर्स आर इज इक्वल टू झिरो बट रिझल्टंट मोमेंट इज नॉट इक्वल टू झिरो. हे झालं आपलं दुसरी कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतरची तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे मोमेंट ऑफ कपल इज ऑलवेज कॉन्स्टंट. आता ह्या दोन कॅरेक्टरिस्टिक झाल्या आपल्या. थर्ड इज मोमेंट ऑफ कपल इज ऑलवेज कॉन्स्टंट. मोमेंट ऑफ कपल जर तुम्ही कुठल्याही पॉईंटच्या अबाउट घेतली तर ती कॉन्स्टंटच असते. दॅट इज इट इज इंडिपेंडेंट ऑफ डिस्टन्स ऑफ पॉईंट अबाउट विच मोमेंट्स आर टेकन. आता जर तुम्ही पाहिलं की तुमचा वॉटर टॅप असेल तो त्या पॉईंटच्या अबाउटच फिरणार, तुम्ही कुठूनही पाहतो तसाच फिरताना दिसेल. तसंच राहतं इथे, की आता ह्या फोर्सच्या, ही जर एक डायग्राम जर आपण पाहिली, मी एक डायग्राम घेऊन दाखवतो. हे पहा. आता इथे बघा काय केलं आपण, दोन फोर्सेस घेतले. हा एक कपल आहे, हा फोर्स 10 न्यूटनचा आणि हा एक फोर्स आहे 10 न्यूटनचा. जेव्हा दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आहे म्हणून इथे कपल झाल्या 3 मीटर. जर हा दोन्ही फोर्सेस एका डायरेक्शन मध्ये असतील तर याला 10 न्यूटन 10 न्यूटन इक्वल जरी असतील तर या दोन्हींचं मिळून कपल झालं नसतं, ह्या दोन्हींच झालेलं आहे. आता ह्या दोन्हींची जर मोमेंट जर आपण घेतली तर बघा, आपण वेगवेगळे पॉईंट घेऊ. सर्वात पहिले पॉईंट घेऊ हा ए, सेकंड पॉइंट बी, आणि थर्ड पॉइंट घेऊ आपण सी, विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 मीटर फ्रॉम दिस. आता अजून करा की हॉरिझॉन्टलच आहे. तर ए पॉइंटच्या अबाउट जर मोमेंट घेतली, हा ए पॉइंट सेंटरला आहे, तर पहा 1.5 मीटर वर, 1.5 मीटर खाली. तर समेशन ऑफ मोमेंट ऍट ए इज इक्वल टू क्लॉकवाईज मोमेंट पॉझिटिव्ह. आता एच्या अबाउट जर पाहिलं,
हा 10 न्यूटन फोर्स कसा चाललाय क्लॉकवाईज, म्हणून तो 10 इंटू 1.5 किती येतो तो, हा याच्यामध्ये अजून ऍड करावं लागेल आपल्याला, 10 इंटू 1.5. टेन इंटू 1.5 हे झाला वरचा फोर्स झाला. आता खालचा फोर्स हा पण जर पाहिलं तर हा पण क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जातो, म्हणजे प्लस 10 इंटू 1.5 म्हणजे टोटल मोमेंट येईल 30 न्यूटन मीटर. आता मोमेंट ऍट बी जर ठेवली क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, बघा बी च्या अबाउट जर ठेवली तर ही या फोर्समुळे येणारे मोमेंट झिरो राहील. नंतर हा फोर्स राहिला तो किती डिस्टन्स 10 इंटू 3 म्हणजे किती आला 30 न्यूटन मीटर. आणि त्याच्याऐवजी आता मी सी पॉइंट वर जर घेतली, समेशन ऑफ मोमेंट ऍट सी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. आता सी पॉईंटच्या अबाउट जर बी पाहिला तर तो 2 मीटरवर आहे आणि तो अँटी क्लॉकवाईज मोमेंट येतो, म्हणून मायनस किती 10 इंटू 2. त्यानंतर सी पॉईंट पासून जर हा 10 न्यूटन पाहिला तर हा 5 मीटर डिस्टन्सवर आहे आणि तो क्लॉकवाईज जातो म्हणून पॉझिटिव्ह, प्लस 10 इंटू 5 तर मोमेंट येते 30 न्यूटन मीटर. म्हणजे ह्या तिन्हींची मुवमेंट बघा, तुम्ही कुठल्याही पॉईंटला घ्या, ए ला घेतलं, बी ला घेतलं, सी ला घेतलं, किंवा इथं रॅन्डमली आर्बिट्री कुठलाही पॉईंट घेतला, हा डी ला घ्या, ई ला घ्या, तुमची मुवमेंट सारखीच येईल आणि हे झालं तुमचं कॉन्स्टंट. ओके, जर तुम्हाला कधी विचारलं हे प्रूव्ह करा तर तुम्ही अशा प्रकारे प्रूव्ह करू शकता. हा झाला तुमचा थर्ड पॉईंट. त्यानंतरचा फोर्थ आहे की टू कपल्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट. दोन कपलला आपण इक्विव्हॅलंट कधी म्हणणार, तर बघा two couples are said to be equivalent if they have same magnitude. दोन्ही कपलला सेम मॅग्निट्यूड आहे and since irrespective of force consulting couple. फोर्स जरी वेगवेगळा असेल तरी चालतो, पण त्या कपलचे मॅग्निट्यूड आणि सेन्स सारखा पाहिजे. म्हणजे क्लॉकवाईज असेल तर क्लॉकवाईजच आहे. बघा आता हा बघा, या कपलची जर मॅग्निट्यूड पाहिजे तर हिची येईल 100 न्यूटन मीटर 100, आणि ही कशी येईल अँटी क्लॉकवाईज आहे, बरोबर. आता हा जर कपल पाहिजे तर 10 इंटू 10, हा पण एक 100 न्यूटन मीटर आणि हा पण अँटी क्लॉकवाईज, म्हणजे या दोन कपलला आपण इक्विव्हॅलंट कपल असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर कधी कधी क्वेश्चन जर विचारला तर कपल आणि स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कपल 3 ते 4 मार्कासाठी हा क्वेश्चन राहू शकतो. नेक्स्ट पाहू आपण व्हॅरिग्नॉस थेरम. व्हॅरिग्नॉस थेरमचा आपण डीप मध्ये पूर्ण डेरिव्हेशन पाहणार नाही. तर हा व्हॅरिग्नॉस थेरम का लागतो, आतापर्यंत जे पाहिले ते आपण कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम झालेलं आहे. त्याच्यामध्ये 5 ते 6 स्टेप मध्ये आपण तुम्ही काय केलं होतं, सर्वात पहिली स्टेप होती, हे आपण वन बाय वन इथेच पाहून घेऊ, रिव्हिजन जस्ट रिव्हिजन म्हणून, की सर्वात पहिले पाहिलं होतं आपण रिझॉल्युशन. सेकंड स्टेप होती समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू व्हॉट, व्हॅल्यू जी असेल ती. थर्ड स्टेप होती समेशन ऑफ एफ वाय अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह इज इक्वल टू व्हॉट. आणि चौथ्या या दोन्हीवरून तुम्हाला भेटत होता क्वाड्रंट. आणि त्यानंतर आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर, याच्यावरून मॅग्निट्यूड भेटत होते. आणि त्यानंतर पाचवा स्टेप होती तुमची डायरेक्शन अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ समेशन ऑफ एफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ एक्स, मॉड ऑफ समेशन ऑफ एफ वाय अपॉन एफ एक्स, दॅट इज विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. आणि यानंतरचे स्टेप होते की डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ आर, म्हणजे जर आर थर्ड क्वाड्रंट मध्ये आला असं दाखवावं लागेल तुम्हाला, आणि हा आर आहे आणि याचे अँगल अल्फा आहे असं दाखवावं लागतं. याला आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. हे कशासाठी आहे, कोप्लेनर कॉन्करंट. आता कोप्लेनर कॉन्करंट मध्ये सर्वच्या सर्व मोमेंट झिरोच होती. आता कोप्लेनर नॉन कॉन्करंट मध्ये काय होतं की तुम्हाला रिझल्टंट किती डिस्टन्सवर आहे हे सुद्धा सांगावं लागतं, आणि त्यासाठी लागतो तुम्हाला व्हॅरिग्नॉस थेरम. तर व्हॅरिग्नॉस थेरम काय सांगतो, द अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ड्यू टू ऑल फोर्सेस ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट अबाउट एनी पॉइंट इज इक्वल टू मोमेंट ऑफ देअर रिझल्टंट अबाउट सेम पॉइंट. जर आपण कुठल्याही, आता एक फोर्स सिस्टीम आहे नॉन कोप्लेनर नॉन कॉन्करंट, आणि आपण त्या सिस्टीम मध्ये कुठल्याही एका पॉइंटला जर आपण सर्व फोर्सेसची मोमेंट घेतली, समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट ए इज इक्वल टू मोमेंट ऑफ देअर रिझल्टंट अबाउट सेम पॉइंट. जर रिझल्टंट आपण एक डिस्टन्सवर असं अजून केलं तर तो रिझल्टंट इंटू एक्स. हा झाला तुमचा एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ व्हॅरिग्नॉस थेरम. की नंबर ऑफ फोर्सेस असतील, जसं की आपण जर सर्वात सोपं एक्झाम्पल सांगितलं तर पॅरलल फोर्स सिस्टीम जर आपण घेतली तर काय होईल बघा, याच्यामध्ये हे वेगवेगळे फोर्सेस आहे.
बरोबर. आता हे वेगवेगळे 10 न्यूटन, 20 न्यूटन, 30 न्यूटन, या सगळ्यांमधलं डिस्टन्स पण आपण पाहून घेऊ. 2 मीटर, 3 मीटर. बरोबर. आता ह्या सर्वांमधलं जर पाहायचं असेल, हा ए बी सी. आता तुम्हाला जर विचारलं की मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस, समेशन ऑफ मोमेंट. आता मी जर ए पॉईंटच्या अबाउट पहिले रिझल्टंट पाहू. पण रिझल्टंट किती येईल याचा? पहिले समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. राईट साइड प्रोसेस कुठला नाही. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू कुठलं येईल तर वाय 10 न्यूटन मायनस 10 मायनस 20 प्लस 30. रिझल्टंटच 0 आला. इथे आपण एक चेंज करू. इथं 30 न्यूटन घेऊ. हा मायनस 30 प्लस 30 0 मायनस 10 न्यूटन इथे एफ वाय. मग आर विल बी इक्वल टू 10 न्यूटन आणि तो येतो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. बरोबर. कसं? तसं आर आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर. त्यानंतर येतो आता अल्फा. अल्फा तर 90 डिग्री, 90 डिग्री येईल कारण समेशन एफ वाय अपॉन एफ एक्स. तर हे झालं आर. आर आला 10 न्यूटन डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. मग तुम्हाला काय करावं लागेल रेग्नॉल्ड्स थेरम साठी? इथे तुम्हाला अज्युम करावं लागेल की तुमचा आर इथे कुठेतरी ऍक्ट होतोय. तर तुम्ही आता तुम्हाला ए पॉईंटच्या अबाउट जर काढायचं असेल तर आपलं राहतं ऍझम्पशन की आपण एक अज्युम करतो आणि आन्सर पॉझिटिव्ह आला तर ऍझम्पशन बरोबर आहे, निगेटिव्ह आला तर आन्सर चुकीचं आहे. तर मग मी असं अज्युम केलं की माझा आर राईट साइड ऑफ ए ऍक्ट होतोय. मग हा झाला आर आणि याचा आरचं ए पासूनचं डिस्टन्स आहे एक्स. मग आता मी व्हेरिग्नॉल्स थिरम वापरेल कारण रिझल्टंटची डायरेक्शन माहित नाही तो कुठेही. आधी कोप्लेनर कॉन्करंट सिस्टीम मध्ये कसं तो त्या पॉईंटवरूनच इमर्ज आउट व्हायचा, पण इथे तसं नाही, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे. मग व्हेरिग्नॉल्स थिरमनी काय येतोय तर बघा, समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट ए इज इक्वल टू मोमेंट ऑफ देअर रिझल्टंट अबाउट सेम पॉईंट आर इंटू एक्स. मग मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस बघा, ए पॉईंटच्या अबाउट 10 न्यूटनचं मोमेंट झिरोच आहे तेवढेच येईल. नंतर 30 इंटू 2 मीटर क्लॉकवाईज. पुढे हा मायनस येईल, मायनस 30 इंटू किती 2 आणि 3 5 इज इक्वल टू रिझल्टंट किती 10 न्यूटनचा. आता 10 न्यूटन इथे दाखवलाय तुम्ही, इथे तुम्हाला क्लॉकवाईज पाहावं लागेल. क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज? हा क्लॉकवाईज आहे म्हणून पॉझिटिव्ह 10 इंटू एक्स. बरोबर. 30 दुने 60, 60 मायनस 30 इंटू 5 मायनस 150 इज इक्वल टू 10x. मग x विल बी इक्वल टू किती येतो x बघा आता 60 मायनस 150 मायनस 90 डिवायडेड बाय 10 म्हणजे x इज इक्वल टू मायनस 9 मीटर. हे आहे तुमचा आन्सर. म्हणजे x आणि हे मायनस साइन काय इंडिकेट करतं की तुम्ही जे अज्युम केलेलं डायरेक्शन आहे की इकडे लागतोय तुमचा जो काही रिझल्टंट लागतोय तो ते कसं आहे चुकीचं आहे. मग तुमचा हा रिझल्टंट कुठे लागला पाहिजे या साईडला. किती डिस्टन्सवर 10 न्यूटन. हा डिस्टन्स किती पाहिजे 9 मीटर. किती पाहिजे 9 मीटर. हे असं झालं. अशा प्रकारे आपण फाइंड आउट करत असतो की तुमचा रिझल्टंट कुठे लागेल आणि कसा लागेल. ओके. या सर्वांचा फोर्सेसचा रिझल्टंट कुठे आहे. बरोबर ना आपलं सर्व. हा क्लॉकवाईज, हा मायनस अँटी क्लॉकवाईज 30 इंटू 5 मायनस 150 60. ओके. तर यासाठी आपल्याला लागतो व्हेरिग्नॉल्स थेरम. तर सांगितलं अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ड्यू टू ऑल फोर्सेस ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट अबाउट एनी पॉईंट इज इक्वल टू मोमेंट ऑफ द रिझल्टंट अबाउट सेम पॉईंट. कधी कधी विचारला हा 2 मार्कासाठी तर हे तुम्हाला असं लिहावं लागेल. ठीक आहे. काही एक्झाम्पल मध्ये असंही दाखवतं की थेरम पण सांगा आणि सॉल्व पण करा. तर मग तो 6-7 मार्कासाठी प्रॉब्लेम राहू शकतो. हे त्याचं डेरिवेशन आहे. त्यानंतरची आपली नेक्स्ट कन्सेप्ट आहे फोर्स कपल सिस्टीम. फोर्स कपल सिस्टीम म्हणजे काय? तुम्ही जर एखाद्या फोर्सला एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवर जर त्याच प्लेन मध्ये ट्रान्सफर केलं तर तो त्या फोर्स बरोबर एक कपल घेऊन जातो. कसं? तर इथं पाहू. इथं 3 डायग्राम आहे ए बी सी. पहिल्या डायग्राम मध्ये तुम्हाला एक फोर्स लावलेला आहे ए पॉइंटवर, तो राईट साईडला चाललेला आहे. आपल्याला काय करायचं की हा फोर्स ए पॉइंटवरून बी पॉइंटवर करायचा आहे. जर फोर्सला एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवर ट्रान्सफर करायचा असेल तर तो फोर्स ट्रान्सफर होतो पण सोबत कपल मोमेंट घेऊन येतो. ठीक आहे. त्यालाच आपण कपल. तर बघा कसं, हा फोर्स या पॉइंटला ट्रान्सफर करायचा असेल तर काय केलं बघा, नेक्स्ट डायग्राम मध्ये इक्वल आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये अजून एक फोर्स लावला एफ. बघा इथं हा एफ फोर्स आहे, मग इकडं आणि इकडे एक फोर्स लावला एफ. आता असं केल्यानंतर झालं काय की हा फोर्स इथून इथे ट्रान्सफर तर झाला. ओके. आणि हा वेगळा आणि हा वेगळा फोर्स झाला आणि या दोन फोर्सेसमुळे काय झालं एक कपल तयार झाला. हे फोर्स बघा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये पॅरलल आहे एकमेकांना. मग या दोन्हीमुळे एक कपल झाला आणि त्या कपलची मॅग्नेटिक एम फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे हा फोर्स ए पासून बी ला ट्रान्सफर झाला पण याच्या बरोबर काय आले तुमची मोमेंट आली एफ इंटू डी. तर हा काय सांगतो फोर्स कपल सिस्टम थेरम पहा जर विचारलास तर. वेन अ फोर्स इज, आता अशा टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला करायचे असतात काय की तुम्हाला रिझल्टंट समजा फॉर एक्झाम्पल रिझल्टंट
एखाद्या पॉईंटवर लागलं, इथून या पॉईंटवर रिझल्टंट लागला आणि त्या रिझल्टंटला तुम्हाला या ए पॉईंटला आणायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, आर इथे ट्रान्सफर तर करावं लागेल, पण याच्याबरोबर काय येईल, मोमेंट येईल आणि ते किती राहील, आर इंटू एक्स राहील. असाइनमेंट मध्ये पण तुम्हाला क्वेश्चन दिला, त्याच्यामध्ये पण एक होतं इक्विव्हॅलेंट फोर्स कपल सिस्टीमचा प्रॉब्लेम. तर त्यामध्ये पण तुम्हाला काय रिझल्टंट काढावं लागेल नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीमचा व्हॅरिग्नॉस थेरमनी, आणि तो आल्यानंतर आर आणि एक्स तुम्हाला माहिती असेल, मग तुम्ही त्या पॉईंटवरून ए पॉईंटला ट्रान्सफर करू शकता पॅरलली, इथून याला पॅरलली घ्यायचं आणि नंतर त्याच्याबरोबर काय आर इंटू एक्स, ही झाली तुमची न्यूटन मीटर मोमेंट. ओके, आपण स्टेटमेंट पाहू. वेन अ फोर्स इज ट्रान्सफर पॅरलल फ्रॉम वन पॉइंट टू अनदर, देन दॅट फोर्स मस्ट बी अकम्पेन्ड बाय अ मोमेंट. तो कशाबरोबर येतो, मोमेंट, हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ट्रान्सफर ऑफ फोर्सेस. काय राहतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ट्रान्सफर ऑफ फोर्सेस. हे झाले फोर्स कपल सिस्टीम. त्यानंतर येतात रिझल्टंट ऑफ पॅरलल फोर्स सिस्टीम. आता जसं आपण पाहिलं, आता सॉल्व्ह केलाय प्रॉब्लेम, त्याचीच फक्त एक स्टेप्स आहेत. तर काय, पॅरलल फोर्स सिस्टीम असेल तर याच्यामध्ये रिझॉल्युशन करायची गरजच नाही, जे असेल ते डायरेक्टली तुम्हाला रिझल्टंट काढायचं आहे आणि त्यावरून सॉल्व्ह करायचं आहे. आता इथे जरी दिलं असेल, इथं F1 F2 F3 F4 हे बघा, हे 4 फोर्सेस आहेत. आता या 4 फोर्सेस वरून काय केलंय की आपल्या स्टेप नुसारच चला, स्टेपच्या बाहेर जाऊच नका. समेशन ऑफ एफ एक्स, समेशन ऑफ एफ वाय, नंतर आर, नंतर अल्फा. अल्फा काढला तरी तो पण 90 डिग्रीच येईल आणि त्यानंतर वापरायचा असतो आपल्याला व्हॅरिग्नॉस थेरम. तर बघा इथे काय सांगितलंय, ऍज ऑल फोर्सेस आर पॅरल, सगळे फोर्सेस एकाच पॅरल म्हटल्यावर जो काही रिझल्टंट राहील त्याच्या अल्जेब्रिक सम राहील तोच तुमचा रिझल्टंट राहील. ठीक आहे, हॉरिझॉन्टल असतील तर हॉरिझॉन्टल फोर्सेस, सम ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस इन एक डायरेक्शन इज इक्वल टू रिझल्टंट. हे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना समजलेलं असेल. तर डायरेक्शन ऑफ रिझल्टंट इज सेम ऍज दॅट ऑफ पॅरल फोर्सेस. या फोर्सेस आणि याचं डायरेक्शन कसं आहे, सेमच आहे. असं हे केलं. नंतर सेन्स ऑफ रिझल्टंट डिपेंड्स ऑन साइन ऑफ समेशन ऑफ एफ एक्स अँड एफ वाय. आता जर समेशन ऑफ एफ एक्स किंवा एफ वाय, जर तुमचं समेशन ऑफ एफ वाय निगेटिव्ह आलं तर तुमचा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये चाललाय, पॉझिटिव्ह आला तर ते अपवर्ड डायरेक्शन मध्ये चाललंय. एफ एक्स जर पॉझिटिव्ह आला तर तो राईट साईडला, निगेटिव्ह आला तर लेफ्ट साईडला. आता पोझिशन ऑफ रिझल्टंट कशाने काढतो आपण, तर तो काढतो व्हॅरिग्नॉस थेरमनी. हे बघा, हेच दिलेलं आहे, समेशन ऑफ मोमेंट अबाउट ओ इज इक्वल टू आर इंटू डी. आर म्हणजे रिझल्टंट, डी म्हणजे डिस्टन्स ऑफ दॅट रिझल्टंट फ्रॉम ओ, ओरिजिन. F1 D1 प्लस F2 D2 प्लस F3 DT प्लस F4 D4 इज इक्वल टू आर इंटू डी. ओके, आता इथे F1 F2 F3 हे त्याच्या साइन कन्व्हेन्शन नुसार पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्यांनी ठरवलेले, त्यावरून येतो तुमचा डी. सेम. आता या सर्वांवरून इथे आपण सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. असा प्रॉब्लेम घेतलेला आहे असेल. आता सेम आपण या सर्वांवरून एक प्रोसिजर फाइंड करू की रिझल्टंट ऑफ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये काय. तर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय, बघा असे काही प्रॉब्लेम राहतात. जसं की हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या एक एंडला इकडे एक फोर्स लागतोय, एक इकडे फोर्स लागतोय, पुन्हा एक या डायरेक्शन मध्ये फोर्स लागतोय आणि एक समजा इथे एक फोर्स लागतोय. काही फोर्सेस असे इन्क्लाइन लागताय आणि या पॉइंटला आता हा ए बी सी डी, आणि यामध्ये तुम्हाला विचारता की रिझल्टंट कुठे आहे. आता एचा अँगल आहे हॉरिझॉन्टल बरोबर 30 डिग्री. मग तुम्हाला याच्यामध्ये काय करावं लागेल, सर्वात पहिले ऑफ डायग्राम पाहिजे. तुम्हाला काय विचार, तुम्हाला रिझल्टंट विचारला असेल, त्याचा डिस्टन्स पण विचारला असेल, 6 ते 8 मार्कासाठी असेल, तुम्ही हे पूर्ण सॉल्व्ह करावं लागेल. 6 मार्कासाठी असेल तरी पण तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करावं लागेल. तर इथे काय करायचं, सर्वात पहिले बघा स्टेप बाय स्टेप पाहू आपण आणि त्यावरूनच आपण आपल्या प्रोसिजर फाईंड करू की तुम्हाला पाहायचं की हॉरिझॉन्टल व्हर्टिकल फोर्सेस आहेत का, सगळे नाहीयेत. मग काय करावं लागेल, जे नाहीयेत त्यांना काय करायचं, रिझॉल्व्ह करायचं. मग पहिली स्टेप काय येईल तुमची, रिझॉल्युशन ऑफ इन्क्लाइन फोर्सेस. कुठले कुठले इन्क्लाइन, हा फोर्स आहे बघा, हा समजा 10 न्यूटनचा आहे, हा 5 न्यूटन, 20 न्यूटन, 15 न्यूटन आणि हा 7 न्यूटन. ह्या 10 न्यूटनला काय करायचं, दोन कंपोनंट. कुठला येईल रे बघा, हा येईल 10 कॉस ऑफ 30 कारण अँगल इथे, आणि हा व्हर्टिकली राहील 10 साइन ऑफ 30. मग इथून हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला आता बघा हा 10 न्यूटनचा काही संबंध नाही राहिला. सो याचा तुम्हाला रिझॉल्व्ह केलंय विदाउट चेंजिंग इट इफेक्ट, डायरेक्शन पण दिलेली ही आणि ही. आता आपल्याला काय करायचं, नेक्स्ट स्टेप राहील तुमची समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इन पॉझिटिव्ह डायरेक्शन काढायची. किती येते बघा आता, हे बघा हे 5 न्यूटन आहे पॉझिटिव्ह, किंवा लेफ्ट पासून जायचं -10. आता ही आपण कसं पाहतो असतो, लेफ्ट टू राईट, टॉप टू बॉटम किंवा बॉटम टू टॉप, कुठला पण एक घ्यायचा. -10 कॉस ऑफ 30, नंतर येतोय बघा 5 न्यूटन प्लस 5 प्लस 20, अजून कुठला हॉरिझॉन्टल आहे का, नाही.
तसंच काढायचंय समेशन ऑफ एफ वाय व्हर्टिकल फोर्स पॉझिटिव्ह. त्याच्यावरून एक व्हॅल्यू येईल तुम्हाला. मी आता सॉल्व्ह नाही करत. चौथी स्टेप राहील. या दोन्हीवरून तुम्हाला काय भेटेल? क्वाड्रंट. ओके. मग पाचवी स्टेप राहील रिझल्टंटची. आता तुम्ही म्हणणार की कोप्लेनर कॉन्करंट नाही तर क्वाड्रंटचं काय करायचं? तर बघा आपल्याला ते पण इम्पॉर्टंट आहे काढण्यासाठी. तर आर भेटेल तुम्हाला समेशन ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर. आणि त्यानंतर पाचवा की अल्फा तो पण काढायचा टॅन इनवर्स ऑफ समेशन ऑफ एफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ एक्स. आता तुम्ही म्हणणार की सर स्टेप तर सगळ्या सारख्याच आहेत, वेगळं काय? तर हो, स्टेप्स इथपर्यंत सारख्याच आहेत. त्यामुळे तुम्हाला जर कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही निदान एवढ्या स्टेप पर्यंत तरी सॉल्व्ह करून डायग्रामॅटिकली तो दाखवू शकता. यानंतरची तुम्ही 6वी स्टेप जी तुम्ही कोप्लेनर कॉन्करंट मध्ये घेताय ती जरी वापरली तरी तुम्ही डायग्रामॅटिकली एक रिझल्ट दाखवलाय. थोडंफार तुम्हाला नाही काही तर आउट ऑफ नाही पण निदान थोडेसे 1-2 मार्क कमी भेटतील पण तुम्हाला मार्क्स तरी भेटतील. तर बघा 6 स्टेप राहील आता. डिस्टन्स. आता हे सर्व रिझल्टंट भेटलं. आता ह्या सर्वांवरून तुम्हाला काय भेटलंय बघा, लक्षात घ्या इथे. तुम्हाला मी बोललो ना की काय गरज आहे. तर बघा काय भेटलंय तुम्हाला की हा रिझल्टंट या पूर्ण फोर्स सिस्टीम मध्ये कुठेतरी इथे ऍक्ट होतोय. आता समजा हा क्वाड्रंट आला असेल तिसरा, तर मग हा इथे कुठेतरी तिसरा क्वाड्रंट. मग मी काय काढले? ऍक्सिस काढले. हा एक्स निगेटिव्ह वाय आणि तिथून कुठेतरी हा आर अल्फा अँगलला ऍक्ट होतोय. पण हा ए पॉइंट पासून किती डिस्टन्सवर ऍक्ट होतोय हे माहित नाही मला. हा अशाचा असा तो इथेही राहू शकतो, इकडेही राहू शकतो आर, इथेही राहू शकतो, इथेही राहू शकतो. पण मला तो कुठे राहतोय हे काय माहिती काढायचे. त्यासाठी आपण काढतो काय? व्हॅरिग्नॉस थेरम वापरतोय. कुठला थेरम वापरतोय? तर व्हॅरिग्नॉस थेरम वापरतोय. तर बघा हा झाला, तुम्ही एक डायग्रामॅटिकली काढले इथपर्यंत. तुम्हाला इथपर्यंत मार्क भेटणारच. आता नेक्स्ट पहा. तर नेक्स्ट वापरणार तुम्ही व्हॅरिग्नॉस थेरम. आणि तो काय सांगतो? समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट ए पॉइंटच्या अबाउट जर घेतले इज इक्वल टू आर इंटू एक्स. मग यावरून तुम्ही सर्व तुम्हाला मोमेंट सगळ्या ए पॉइंटच्या अबाउट जेवढे फोर्सेस येतात सगळ्यांचे तुम्ही मोमेंट घेणार आणि त्यावरून तुम्ही काय काढणार? आर ची व्हॅल्यू काढणार. की आर ची व्हॅल्यू माहिती एक्स काढणार. मग तुम्हाला एक्स भेटला. तुम्ही कुठल्या साईडला अज्युम केलं तर हे पाहिजे की हा आर इथे ऍक्ट होतोय असं दाखवलंय की ह्या इकडे बघा ह्या इथे ऍक्ट होतोय असं दाखवलंय आर अल्फा. जर तुम्ही इकडे दाखवलं असेल आणि आन्सर पॉझिटिव्ह आला तर बरोबर आहे, पॉझिटिव्ह आला तर बरोबर आहे. पण इथे इकडे करून पण निगेटिव्ह आला तर तुमचं आर इकडे कुठेतरी. मग तुम्हाला काय भेटेल? तुम्हाला एक्सचं डिस्टन्स भेटेल. एक्सचं डिस्टन्स फॉर एक्झाम्पल मला भेटलं 1 मीटर. या सर्वांचे डायमेन्शन दिले बरं का स्क्वेअरचे. 4-4 मीटरचे आहे. 4 मीटर. आता एक्स तुम्हाला 1 मीटर भेटलं काहीतरी. तर तुम्हाला काय करावं लागेल बघा आता इथे की ए पॉइंटच्या अबाउट 1 मीटर रेडियसचा तुम्हाला सर्कल काढावा लागेल. आणि जर तो राईट साईडला लागत असेल तर इथून एक डिस्टन्सवर काय करायचं? हा तुमचा आर अशा प्रकारे दाखवायचा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला एक्स ऍक्सिसवर किती डिस्टन्सवर कट होतोय असं विचारलं असेल तर एक्स ऍक्सिसवर कसं काढता? समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस ऍट ए अपॉन समेशन ऑफ एफ वाय. आणि वाय ऍक्सिसला विचारलं असेल कुठे कट झालाय तर समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट ए अपॉन समेशन ऑफ एफ एक्स. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण रिझल्टंट ऑफ म्हणजे युनिट नंबर 1 मधले तुमचे सर्वच्या सर्व टॉपिक्स कव्हर झाले. यामध्ये लक्ष देऊन करण्यासारखं काय आहे की दोनच गोष्टी महत्वाच्या आहे. तुम्हाला रिझल्टंटच काढावा लागतो जास्त. 100% एक तरी प्रॉब्लेम रिझल्टंटवर राहतो. आणि तुम्ही काय करावं लागेल की कॉन्करंट आणि नॉन कॉन्करंट दोन्हींपैकी दोन्हींच्या पण 6 स्टेप जवळजवळ कॉमन आहे. फक्त याच्यामध्ये नॉन कॉन्करंट मध्ये काय येतं? व्हॅरिग्नॉस थेरम येतो. आणि याच्यामध्ये अजून काय? पॅरलोग्राम लॉ एक आहे. आता तुम्हाला कधी कधी क्वेश्चन रिव्हर्स ऑर्डर मध्ये पण येतात. रिझल्टंट दिलेला असतो आणि बाकीचा एखादा अननोन फोर्स विचारता. तर मग ते पण प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. तर आता युनिट नंबर 2 चे आपण पूर्ण रिव्हिजन घेतलेले डिटेलमध्ये. कुठलाही घाई न करता डिटेलमध्ये रिव्हिजन घेतलेले आहे. तर याच्यावर व्यवस्थित प्रॅक्टिस करा. यानंतर मी युनिट नंबर 2 ची पूर्ण थेरी घेईल आणि जर वेळ भेटला तर त्यानंतर आपण याच्या सर्वांवरचे प्रॉब्लेम डेली काही ना काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाऊ. ठीक आहे. तर तुम्हाला असेच व्हिडिओ अजून पाहिजे असेल तर मला कमेंट करूनही सांगा. सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा म्हणजे मला समजेल की तुम्हाला हे व्हिडिओ समजताय आणि मी त्याच्यासाठी अजून व्हिडिओ बनवू. थँक्यू.